श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नीट, जी, सीईटी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मागील 3 वर्षापासून कर्मवीर स्कॉलर्स अकॅडमी मार्फत महाराष्ट्र विद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना नीट, जीई व सीईटी या 3 प्रकाराचे आपण पूर्णपणे मार्गदर्शन देत आहोत। या विद्यार्थ्यांचं जेव्हा महाराष्ट्र विद्यालयामध्ये आपला प्रवेश होईल तेव्हा हे विद्यार्थी 3 विभागामध्ये विभागले जातील। नीट, जीई ज्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहेत त्यामध्ये हे विद्यार्थी त्याचा अभ्यास करतील। उर्वरित 2 डिव्हिजन मध्ये एमएसटी सीईटी ए आणि एमएसटी सीईटी बी याचा अभ्यास आम्ही करीत आहोत आणि या विद्यार्थ्यांना आम्ही घडवत आहोत। याकरिता दिवसभराचे आमचे वेळापत्रक सकाळी 4 तास, नंतर ब्रेक, नंतर 4 तास आणि 3 तासाच्या 2 अभ्यासिका ह्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ठेवलेल्या आहेत। दर शनिवारी विद्यार्थ्यांची टेस्ट होईल आणि सोमवारी या टेस्ट वर्गात सोडून घेतल्या जातात। हे सत्र मागील 2 वर्षापासून चालू आहे। तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना अपडेट राहण्यासाठी आपण एक केएसए नावाचं ऍप मोबाईलवरती तयार केले। त्याद्वारे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा, विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या टेस्ट आणि टेस्टचा रिझल्ट, अटेंडन्स यात विद्यार्थी व पालक या 2 ऍपला ऍड असतील। तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक 3 लाख प्रश्न असलेली आपण प्रश्नावली पण त्यात ठेवलेली आहे। तर असा एक ग्रामीण भागातील स्तुत्य उपक्रम आम्ही सुरू केला आहे। याचा सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी लाभ घ्यावा ही विनंती। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जारी केलं होतं। त्या परिपत्रकानुसार दिनांक 19 मे ते 28 मे या दरम्यान विद्यार्थ्याला महा FYJC ऍडमिशन या संकेतस्थळावर आपला फॉर्म भरावयाचा आहे। हा फॉर्म भरत असताना तो फॉर्म 2 विभागामध्ये असणार आहे। त्यामध्ये प्रथम तुम्हाला विद्यार्थ्याला आपलं एक प्रोफाईल तयार करायचं आहे। प्रोफाईल तयार करत असताना आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून सुरुवातीला आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेतल्यानंतर आपला 10वीचा जो काही बोर्डाचा नंबर आहे तो नंबर टाकून तिथं त्या सर्व प्रकारची माहिती, तुम्ही जे बोर्डाला माहिती भरलेली ती ऑलरेडी येणार आहे, ती फक्त माहिती लॉक करायची आहे आणि 2 नंबरचा जो फॉर्म आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची टक्केवारी भरून प्राधान्यक्रम जे काही कॉलेजला द्यायचे आहे ते द्यायचे आहे। त्यामध्ये प्राधान्यक्रम देत असताना विज्ञान विभाग असू दे किंवा कला विभाग असू दे, ज्या विद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यालयाचा प्राधान्यक्रम सुरुवातीला देणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्याच विद्यालयामध्ये प्रवेश घेता येईल। ही प्रक्रिया 19 मे ते 28 मेच्या दरम्यान हे विद्यार्थी करू शकतात। त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती किंवा अधिकृत जे काही सेंटर असतील त्या ठिकाणून हा फॉर्म आपण भरू शकतो। त्याचं परिपत्रकही जारी झालेलं आहे, तेही आपण आपणा सर्वांसमोर देत आहोत। तसेच आपल्या अधिकृत माहिती सेंटरमधून, मार्गदर्शन केंद्रामधूनही आपण विद्यार्थ्याचे फॉर्म, मग ते कला शाखेचे असू दे किंवा विज्ञान शाखेचे असू दे, आपण आपल्या त्या माहिती केंद्रामधून भरून देत आहोत, जेणेकरून विद्यार्थी आणि पालक कोणत्याही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असणार नाही याची काळजी संपूर्णपणे महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घेत आहे। आपल्याकडे जशी विज्ञान शाखा आहे तशीच कला शाखाही आहे। या कला शाखेमध्ये आपल्याकडे तज्ञ शिक्षक मंडळी असून हे सर्वच शिक्षक आपल्या जीवाचं रान करून अतिशय ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे कला शाखेमध्ये त्यांना निपुणता किंवा त्यांना सफलता आणण्यासाठी ते आमचे सर्व शिक्षक काम करत आहेत। आमची सर्व शिक्षकाची टीम जे महाराष्ट्रातील नामांकित कला शाखेमध्ये काम करणारे जे काही विद्यालय आहेत, जसं की फर्ग्युसन कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल किंवा गोखले महाविद्यालय असेल, अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबवले जातात याचा अभ्यास करून आलेले आहेत आणि त्याच धर्तीवर आमच्याकडे वर्षभरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम कला शाखेमध्ये सुद्धा राबवले जातात। ह्या वर्षीपासून आपण एक नवीन उपक्रम कला शाखेसाठी राबवत आहोत। त्यामध्ये जर्मन लँग्वेजचेही ऑनलाईन क्लास ह्या वर्षी
जेणेकरून जो काही महाराष्ट्र शासन आपल्या काही लोकांना जर्मनी ह्या देशामध्ये नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देत आहे, तर कला शाखेतील ज्ञान आणि त्याचबरोबर जर्मन लँग्वेजचे ज्ञान सोबत असल्यामुळे भविष्यात त्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्या दृष्टीनेही आपण कला शाखेमध्ये बरेचसे आपण ह्या वर्षीपासून बदल करत आहोत आणि जेणेकरून विद्यार्थी चांगल्या ठिकाणी जातील. आपल्याच शाखेतील कला विभागातील बरेचसे विद्यार्थी हे शासकीय सेवेमध्ये आता सध्याला कार्यरत आहेत. त्याचीच देण म्हणजेच आमचे विद्यार्थी जे 2 वर्षामध्ये अभ्यास करतात त्यांना पुढे जाऊन ज्या काही एमपीएससी सारख्या किंवा यूपीएससी सारख्या परीक्षा आहेत त्यामध्ये सफलता आलेल्या आपण पाहत आहात आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या विद्यालयामध्ये सर्व प्रकारची तयारी दोन्ही शाखांमध्ये विज्ञान आणि कला शाखेमध्ये पूर्ण करून घेत आहोत. या ज्या सुविधा आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून देणार आहात तर त्या फक्त अनुदानित तुकडींसाठी असेल का सर्वच विद्यार्थ्यांसाठी या सुविधा देण्यात येणार आहे? सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही आपण म्हणजे अनुदानित विनाअनुदानित असं न करता सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देतो आपण, जेणेकरून सूक्ष्म म्हणजे जो काही शेवटच्या क्षणापर्यंतचा जो काय आपल्याकडे येणारा विद्यार्थी आहे तो राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर असेल त्या विद्यार्थ्याला कुठेही अडचण येणार नाही याची खात्री आम्ही 100% घेत असतो.